नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती. थंबनेल वाचलेला आहे. आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 2025-26 जी की 13 डिसेंबर रोजी झालेली आहे, त्या परीक्षेचं मेरिट किती लागेल, कट ऑफ किती लागेल ही उत्सुकता सगळ्यांना आहे. गेली 2 दिवस मी शाळा, क्लासेस, अकॅडमीच्या सर्व शिक्षकांच्या संपर्कात आहे. सगळ्यांचा अभ्यास केला, प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी, मुलांच्या झालेल्या चुका आणि आसपास मुलांना मिळत असलेले मार्क्स याच्यावरून काही अंदाज बांधण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि तो अंदाज जवळजवळ अचूक असू शकतो, किंबहुना एखादा गुण जास्तीचा किंवा एखादा गुण कमी असा सुद्धा मेरिटचा अंदाज असू शकतो. त्यामुळे मी एक प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच मेरिट लागेल असं नाही, पण जवळजवळ 95 ते 97% मी याचा अभ्यास करून 2 दिवस अवधी घेऊन हा व्हिडिओ बनवतोय. तर चला, तुम्हाला माहित आहे शहरी ग्रामीण त्याचबरोबर जनरल, SC, OBC आणि ST अशा 4 कॅटेगरी, त्याच पद्धतीनं मुलं आणि मुली, अशा पद्धतीनं एकूण 80 विद्यार्थ्यांची पूर्ण जिल्ह्यातून जिल्हास्तरीय असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड केली जाते. आणि पूर्ण जिल्ह्याचा विचार करता मेरिट किती असू शकतं आणि शहरीचं मेरिट किती, ग्रामीणचं मेरिट किती, प्रत्येक कॅटेगरी वाईज कसं असेल ते या ठिकाणी सांगणार आहे. मी माझ्यासमोर पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, त्याच पद्धतीनं ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदयचं काम चांगलं केलं जातं, त्या ठिकाणी नवोदयचं मार्गदर्शन मिळतं, अशा दरवर्षी त्या जिल्ह्यामध्ये गुणवत्ता नावानं वाढत आहे, अशा जिल्ह्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. प्रत्येक जिल्हा वाईज वेगवेगळं कट ऑफ सांगता येणार नाही, कारण पेपर हा सोप्या धाटणीचा होता, सोपा होता, पण फसवा होता. आणि बरोबर चांगले विद्यार्थी या ठिकाणी फसलेले आहेत. 2 ते 3 चुका सर्रास सगळ्यांच्या झालेल्या आहेत. आणि त्यामुळं मेरिट हे गतवर्षासारखं समांतर असू शकतं, पण काही ठिकाणी एखादा दुसरा मार्काचं कमी जास्त होऊ शकतं. तर चला, व्हिडिओच्या तुमच्या काय अडचणी, शंका असतील तर कमेंटमध्ये नंतर सांगायचं आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नवोदयची परीक्षा दिलेली आहे आणि ज्या शिक्षकांनी नवोदयचा अभ्यास चांगला मुलांचा करून घेतलेला आहे, त्या शिक्षकांनी काय अडचणी असतील तर काय करा, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला, पहिल्यांदा आपण बघतोय अर्बन ओपन. तर ओपन म्हणजे काय, तर ह्या जागा जिल्ह्यात बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतात. एकूण 20 जागा, एकूण 80 जागा आहेत. 80 पैकी 20 जागा शहरीला आहेत, पण ह्या 20 जागेवरती त्या जिल्ह्यातला प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतो. हे लक्षात घ्या, यावरती व्हिडिओ तुम्हाला केलेला आहे, सांगितलेला आहे. तर या ओपनसाठी म्हणजेच अर्बनसाठीच्या 20 जागेसाठी मेरिट काय लागू शकतं, म्हणजेच कट ऑफ किती लागू शकतं, की इथपर्यंत मार्क असतील तर मुलगा सेफ समजू शकतो आपण. तर जनरल म्हणजे UR, त्याला UR म्हटलं जातं, SC, OBC आणि ST अशा 4 कॅटेगरीमध्ये या ठिकाणी मुलांचं आणि मुलींचं सिलेक्शन होतं, निवड होते. तर शहरीचा जर जनरल कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्याचं मेरिट किंवा कट ऑफ हे 97.5 असू शकतं, म्हणजेच त्याचे 78 प्रश्न. लक्षात घ्या, जर तुम्हाला माझा मुलगा 79 म्हणजे 98.75, 80 पैकी 80 म्हणजे 100 गुणाचा आहे, एवढी पडलेले आहेत, त्याच्यावरती माझा विश्वास नाही, कुठल्याच शिक्षकाचा विश्वास नाही. लक्षात घ्या, जो प्रामाणिकपणे शिकवतोय, घेतोय, जर अशा कोण अफवा पसरवत असेल की माझ्या मुलाला एवढी मार्क पडतात, आमच्या अकॅडमीत एवढे पर, तर साफ खोटा आहे. निकाल लागल्यानंतर तुम्हाला खरं खोटं कळेल. गतवर्षीपासून मुलांची मार्क्स कळतायत, त्यामुळे आता फसवेगिरीला या ठिकाणी स्थान नाही राहिलेलं. लक्षात घ्या. त्यामुळे ही जर कोणी अफवा पसरवत असेल की आमच्या इथला मुलगा आउट ऑफ मार्कांपास होतोय, बुद्धिमत्तातल्या 2 प्रश्न असे आहेत की त्याची उत्तर 2-2 निघतायत. त्यामुळे कुठलाही शिक्षक किंवा कुठलाही पालक, कुठलाही विद्यार्थी मला आउट ऑफ किंवा 79 मार्क्स पडतायत असा दावा करू शकत नाही. मात्र 78 मार्क पडू शकतात. आणि जिल्ह्यात 78 मार्काची जनरल कॅटेगरी 5-7 मुलं सापडू शकत नाहीत का? साहजिकच सापडणार आहेत. त्या ठिकाणी नंतर मुलगी जर असेल तर 96.25 म्हणजे तिचे 77 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं SC कॅटेगरी जर मुलगा असेल तर त्याला 95 गुण मिळणं गरजेचं आहे, म्हणजेच त्याचे 76 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मुलगी जरी असली तरी तिचं मेरिट शहरी असल्यामुळे 95च लागेल आणि त्या ठिकाणी
76 प्रश्न तिचे बरोबर आले पाहिजेत. त्यानंतर ओबीसी ओपन कोटा म्हणजे अर्बनचा जर मुलगा असेल तर 96.25 गुण त्याला मिळणं गरजेचं आहे. मग त्याचे 77 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मुलगी जर असेल शहरीची ओबीसीची तर तिला सुद्धा 96.25 म्हणजे 77 प्रश्न त्याचे बरोबर येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, जवळजवळ जनरल आणि ओबीसीचं मेरिट समांतर राहतं, एखादा मार्काचा कमी जास्तपणा होऊ शकतो. नंतर एसटी जर असेल कॅन्डिडेट तर तिला किंवा त्याला मुलाला 93.75 म्हणजेच तिचे 75 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. आणि मुलगी जर असेल तिला सुद्धा 93.75 गुण मिळणं गरजेचं आहे, म्हणजेच 75 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं हे जे आहे शहरी भागातील मुलांचं मी कट ऑफ सांगितलंय. याच्यावरती काय शंका कुशंका असेल, आक्षेप असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्यावरती काम करून त्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येईन. पण ह्याला जर सहमत असाल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही. तर चला, याच पद्धतीनं मी रुरलचं काढलेलं आहे, ग्रामीण ठिकाणच्या असणाऱ्या मुलांचं या ठिकाणी मेरिट या ठिकाणी मी काढलेलं आहे, कट ऑफ काढलेला आहे. तर चला, जर जनरल म्हणजे UR SC ग्रामीण, ओबीसी ग्रामीण आणि ST ग्रामीण मुलगा मुलगी, तर मुलगा जर जनरल कॅटेगरीचा ग्रामीणचा असेल तर लक्षात घ्या 96.25 म्हणजेच त्याचे 77 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं मुलगी असेल तर एखाद्या मार्कानं तिची कमी होऊ शकते. 95 मार्काची मुलगी म्हणजे 76 प्रश्न बरोबर येणाऱ्या मुलीचं सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी होईल. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही अटी आहेत. जी विद्यार्थिनी की जो विद्यार्थी बुद्धिमत्ता विषयामध्ये पूर्ण गुण घेऊन पास होईल त्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा संधी मिळेल, हे लक्षात घ्या. कारण नवोदय विद्यालय काय करत असतं, नवोदय विद्यालय समिती काय करत असते, तर ज्या विद्यार्थ्यांना समान गुण असतात, कारण लक्षात घ्या मी पाहिलेली सगळ्यात जास्त मार्काचे असणार 96.25 आणि 95 मार्कावर 96.25 वरती आता 97.5 मार्कावरती एक 10% विद्यार्थी आहेत, 96.25 वरती एक 40% विद्यार्थी आहेत आणि 95 मार्कावरती जवळजवळ सांगतो मला इथं इथं 30% धरतो, इथं 10%, इथं 30% आणि इथं जवळजवळ इथं पण 40% विद्यार्थी आहेत. आणि उरलेले मग ह्याच्या 95च्या खाली, कारण इतकी मार्क्स पडलेले आहेत. म्हणजे आपण जर वरचा भाग बघितला तर एवढे विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आता ह्यात जर बघितलं तुम्ही तर ह्या ठिकाणी ह्या 95च्या वरच जवळजवळ इकडचं ओपनचं मेरिट राहील. फक्त बुद्धिमत्ता विषयामध्ये असणाऱ्या मुलांची मार्क्स आउट ऑफ असतील त्यालाच मात्र, आणि बुद्धिमत्ता आउट ऑफ मिळणं अवघड आहे. तो नशिबाचा खेळ. आता नवोदय विद्यालय समिती कोणतं प्रश्न बरोबर देईल, कोणता उत्तर बरोबर देईल हे आपण इथं बसून सांगू शकत नाही. अनेक जर म्हणले सर त्यावरती क्लेम करता येईल का, क्लेम जरी केला की नवोदय विद्यालय समिती कधीही मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता विषयातील आकृत्यांवरती कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी तुमचं क्लेम ग्राह्य धरत नाहीत. त्यांनी काढलेली उत्तरच अंतिम धरली जातात. इतर गणित किंवा मराठीमध्ये जर एखाद्या प्रश्नाची शंका कुशंका असेल तर मात्र त्यासाठी पर्यायी उत्तर तुमचे 2 किंवा 3 बरोबर देण्याची त्या ठिकाणी सोय असते, पण बुद्धिमत्ते मात्र देत नाहीत. मग ते जे उत्तर बरोबर धरतील त्यावर एखाद्याचा फायदा होईल किंवा एखाद्याचा तोटा होऊ शकतो. तरी सुद्धा आपण काही करावं लागतं, याच्यासाठी सुद्धा मी काय करणार आहे, व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर चला पुढे काय म्हटलं, आता SC या कॅटेगरीत ग्रामीणचा जर मुलगा असेल तर 93.75 म्हणजेच त्याचे 75 प्रश्न जर बरोबर आले तर त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. त्याच पद्धतीने मुलगी जर असेल तर 92.5 मार्काची जर मुलगी असेल म्हणजेच 74 प्रश्न बरोबर येणारी SC ची मुलगी सुद्धा या ठिकाणी पात्र होऊ शकते. ओबीसीचं जर मेरिट बघितलं ग्रामीणचं तर 95 मार्काचं ओबीसीच्या मुलाचं या ठिकाणी सिलेक्शन होईल, म्हणजे त्याचे 76 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मुलगी असेल ग्रामीणची ओबीसीची तरी सुद्धा तिला 95 गुण मिळणं गरजेचं आहे, म्हणजे तिचे 76 प्रश्न या ठिकाणी बरोबर येणं गरजेचं आहे. आणि जर STचा ग्रामीणचा मुलगा असेल तर तो त्याचं मेरिट 90 मार्कापर्यंत येऊ शकतं, किंवा ह्याच्यापेक्षा खाली पण जाऊ शकतं, म्हणजे किमान त्याचे 72 प्रश्न तरी बरोबर येणं गरजेचं आहे. आणि मुलगी असेल तर 88.5 गुण म्हणजे तिचे 70 गुण तिला
म्हणजे 70 प्रश्न त्याचे बरोबर येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या ठिकाणी मेरिट सांगितलेलं आहे. आता एखाद्या कॅटेगरीनुसार एखाद्या जिल्ह्याचं मेरिट कमी जास्त होऊ शकतं. लक्षात घ्या, मी संभाव्य सांगितले, पण लक्षात घ्या ज्यावर एवढी मार्क पडणारे जर मुलं असतील तर जवळजवळ ते 80 ते 90% सेफ असतील, किंबहुना 95% सेफ असतील. लक्षात घ्या, सेफ म्हणजे इथपर्यंत तर किमान मार्क्स तुम्हाला पडले पाहिजे. त्याच्यापेक्षा एखादा मार्क जास्त असेल तर आनंदच आहे, पण कमी असेल तर मात्र थोडंसं काय, जरा थोडंसं न लागण्याचे चान्सेस आहेत. पण किमान इथपर्यंत मार्क्स तुम्हाला व्हिडिओ आता या ठिकाणी सांगितलेला आहे. जर यातली काही अडचण असेल, आता इतर जिल्ह्यामध्ये जे मागास जिल्हे आहेत, जे पाठीमागा जिथे शिक्षणाच्या सोयी कमी आहेत, जे वाडी वस्तीवर राहणारे मुलं आहेत त्या ठिकाणी त्यांना मिळत नाही, किंवा असे काही भरपूर जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सुखसुविधा म्हणा किंवा अशा शिक्षणाच्या सोयी त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून असेल किंवा शाळेच्या माध्यमातून असेल, तिथे मिळणं अशक्य आहे. अशा ठिकाणी या मेरिटमध्ये 2-2, 3-3 मार्कांना सुद्धा मेरिट खाली जाऊ शकतं. असं पर्सनली प्रत्येक जिल्ह्याचं कट ऑफ सांगणं अशक्य आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलांचा अभ्यास, त्या ठिकाणी दिलेले गेलेले शिक्षण आणि त्या ठिकाणी असणारी वस्तुनिष्ठ पारदर्शकता पेपर याच्यावर सुद्धा त्या ठिकाणचं मेरिट अवलंबून असतं. तर चला, कट ऑफ सांगितलेला आहे. व्हिडिओ कसा आवडलास, मनाला पटला असेल, काही सूचना असतील तर आवर्जून द्या. तोपर्यंत थांबतो. गुड बाय, टेक केअर, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय करवीर, जय शिवराय.